वराह पालन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत आता वराह पालनाचा समावेश करण्यात आलाय। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी या संदर्भात मागणी केली होती। मंत्री नितेश राणेंनी वराह पालनास प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं। वराह खरेदीसाठी शासन 50 ते 75% अनुदान देणार आहे। कुक्कुटपालन आणि मेंढी पालनाप्रमाणे वराह पालनासाठी ही 4% व्याज सवलत मिळणार आहे। त्यामुळे राज्यात अखेर वराह पालन योजनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती ही समोर येते। आमदार गोपीचंद पडळकरांनी या संदर्भातली मागणी केली होती। त्यांच्या मागणीला यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तर मंत्री नितेश राणेंनी वराह पालनास प्रोत्साहन दिलं होतं। त्याचप्रमाणे आता वराह खरेदीसाठी शासन 50 ते 75% अनुदान देणार असल्याची माहिती। तर राज्यात अखेर वराह पालन योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे। वराह खरेदीसाठी शासन 50 ते 75% सवलत देणार आहे। राज्यात अखेर वराह पालन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी या संदर्भातली मागणी केली होती। त्यांच्या मागणीला त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याचं पाहायला मिळतंय। तर मंत्री नितेश राणेंनी या योजनेला प्रोत्साहन दिलं होतं।